विस्तारानं बातम्यांकडे वळूयात आणि पहिली बातमी ती म्हणजे डाऊन मार्गावरती वडाळा आणि जीटीबी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय। त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी हार्बर लाईनवरची वाहतूक ठप्प झाली। मुंबईतली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे प्रेक्षको हो, रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, काय नेमकी अधिक माहिती आहे? आता ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत बातमी पोहोचते, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत आहे। नक्कीच अजित, काही वेळापूर्वी वडाळा आणि जीटीबी स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे। त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प आहे। ही रेल्वे रुळाला जो तडा गेलेला आहे ते दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू आहे। आणखी काही वेळ जे आहे ते काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे पनवेलच्या दिशेने जाणारे जे लोक आहेत त्यांचा मोठा खोळंबा झालेला आहे आणि हार्बर मार्गावरती अगदी 5 ते 10 मिनिटं जरी ट्रेन उशिराने असेल तर मोठी गर्दी पाहायला मिळते नेहमीच। आणि अशा पद्धतीचा खोळंबा झाल्यामुळे स्वाभाविक आहे लोक घरी परतण्याची वेळ सुरू होते आणि त्यावेळी मोठा खोळंबा जो आहे तो झालेला आहे आणि आणखी काही वेळ जो आहे हे सगळं काम पूर्ण करण्यासाठी लागू शकतो। संध्याकाळी जेव्हा चाकरमानी घरी परतायची वेळ असते, साधारणतः 4 वाजले ते 2 तासात हे काम आवरेल। 6 पर्यंत साधारणपणे ही वाहतूक सुरळीत होऊ शकते। किती वेळ लागेल काय म्हणतायत रेल्वेचं प्रशासन? अजित, रेल्वेकडून जी माहिती दिली जाते त्यानुसार आणखी काही वेळ जे आहे सगळं काम पूर्ण करण्यासाठी लागू शकतो अशी माहिती दिली जाते। साधारणतः एक जी माहिती मिळते त्यानुसार काही आणखी वेळ जो आहे हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी लागू शकतो। देवेंद्र, आपण सांगूयात आपल्या प्रेक्षकांना जे आता कार्यालयामध्ये आहेत किंवा जे घरी आहेत पण ज्यांना हार्बर मार्गावरून प्रवास करायचा आहे, कृपया आपण टाइम टेबल नीट चौकशी करा किंवा पुन्हा एकदा आमचं प्रक्षेपण पाहून आपण रेल्वेकडे खातरजमा करून प्रवासाला निघा। हार्बर मार्गाची वाहतूक आत्ता सध्या पूर्णपणे ठप्प। धन्यवाद या माहितीकरता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।